नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। नुकत्याच परभणी येथे न्यायालयीन कोठडीमध्ये असणारा आरोपी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर परभणीसह महाराष्ट्रभरात खळबळ माजली आहे। 10 आणि 11 तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रभरात वातावरण तापलं होतं आणि अशातच पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्यात एका पकडलेल्या व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी वातावरण चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहेत। या संदर्भात पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांनी शांत राहण्याचं आवाहन देखील केलं आहे। सध्या परभणीमध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया परभणीकडे। आमचे प्रतिनिधी नजीब सिद्दीकी त्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नजीबजी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? स्वप्नील, सध्या परिस्थिती शांततेत आहे। हे जे सदरील आरोपी होता हे 10 तारखेला जी विटंबना झाली होती, 11 तारखेला शांततेच्या मार्गाने निघणारा जो मोर्चा होता, जे शांततेने बंद आंबेडकर चळवळीने बंद पुकारण्यात आला होता, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। मात्र दुपारनंतर आता दगडफेक झाली आणि वातावरण पूर्णपणे बंद झालं होतं परभणी शहराचं। त्यानंतर सदरील हा जो संबंधित मयत आहे तो त्यामध्ये आरोपी म्हणून सामील होता। त्याला काल MCR झालता, जिल्हा कारागृहात पाठवले होते, पण अचानक पहाटे त्याला छातीत दुखू लागलं असं कारागृहात त्यांनी सांगितल्यानंतर कारागृह पोलिसांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले होते आणि नंतर त्याला मृत्यू घोषित करण्यात आली। सध्या परभणीत बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून चौकावर पोलीस तैनात आहेत आणि सध्या तरी आंबेडकर चळवळीचे लोक सगळं परभणीला शांततेचे आवाहन करीत आहे आणि पूर्ण परिस्थिती सध्या शांततेची आहे। नजीबजी, अगदी ही महत्वाची गोष्ट आहे। मला एक सांगा, सध्या आता त्या ठिकाणी म्हणजे कसा काय तणाव सुरू आहे आणि विशेष पोलीस यंत्रणा काय सतर्कता बाळगत आहे? तैनात असून स्वतः रेंजचे IG शहाजी उमप हे परभणीत दाखल झाले असून प्रत्येक चौकात पॉईंट पोलीस प्रशासनाने लावलेले आहेत। आपण बघू शकतो की प्रत्येक चौकात पोलीस दिसत आहेत आणि सध्या परभणीची परिस्थिती एकदम शांत असून सध्या जे मयत झालेला रुग्ण आहे त्याला संभाजीनगर येथे इन कॅमेरा स्वच्छतेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे। नजीबजी, धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल। देशोन्नतीच्या माध्यमातून आज दिवसभराच्या ह्या परभणीच्या ज्या घडामोडी आहेत त्या आम्ही प्रत्येक घडामोड आपल्यासमोर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय। तोपर्यंत पाहायला विसरू नका देशोन्नती न्यूज। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।